छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी वसवलेला होता त्या राजकोट किल्ल्यावरच आज राजकीय राडा पाहायला मिळाला। हा राडा नेमका कसा झाला, पहिलं पाऊल कोणी उचललं हे सर्व जाणून घेऊया। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। साहेब, ज्या शिवाजी महाराजांनी अवैध किल्ले बांधले त्यांचा पुतळा आपल्या ज्या राजकोट किल्ल्यावर उभा केला होता आणि ज्यावरून आता हे राजकारण तापलंय, त्याच राजकोट किल्ल्यावर आज राडा बघायला मिळाला। खरं तर आजचा प्रकार अत्यंत दुर्दैवी होता। 3 दिवसापूर्वी जो प्रकार दुर्दैवी झाला की महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झालं। खरं तर स्मारक उद्ध्वस्त झालं त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्वतः गेलो होतो। या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे स्मारक उद्ध्वस्त झालं ही वस्तुस्थिती आहे। आज खरं तर आदित्य ठाकरेंचा दौरा पूर्वनियोजित होता। 2 विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांचा दौरा पूर्वनियोजित होता आणि या दौऱ्याच्या आधारे आम्ही प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्याचं निश्चित केलं होतं। त्याला परवानगी सुद्धा प्रशासनाने दिली होती आणि मोर्चा काढण्यापूर्वी 2 विरोधी पक्षनेते जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी स्मारकाकडे राजकोटकडे रवाना झाले होते। खरं तर हा दौरा नियोजित असताना राणेंनी मुद्दाम त्या ठिकाणी वाट अडवण्याचा प्रयत्न केला। आज खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने खरं तर मुद्दाम हा प्रकार भाग करण्यासाठी, या लोकांचं लग्न भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे वळवण्यासाठी या प्रकाराला खतपाणी घातलं आहे। 2 विरोधी पक्षनेते असताना जयंत पाटील आणि आदित्य ठाकरेंना सुरक्षा असताना सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतली। आज तुम्ही पुतळा बघितलाय आणि राणेंची खुलेआम पोलिसांच्या समोर एकेकाला बघून घेईन, मारून टाकीन, आमच्या जिल्ह्यामध्ये बाहेरच्या लोकांनी यायचं नाही म्हणून, ही काय झुंडशाही आहे? राणेंनी काय स्वतःच्या घराच्या पैशातनं हा पुतळा बांधलाय, हे स्मारक बांधलंय? हे स्मारक सरकारचं स्मारक आहे, सरकारचे पैसे खर्च झालेले आहेत आणि जर कोण भ्रष्टाचार करत असेल तर त्या ठिकाणी आम्हाला आवाज उठवावाच लागेल। महाराष्ट्राची अस्मिता कोण जर धुळीस मिळवत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल। राणेंच्या अशा धमकीला कोणी भीक घालणार नाहीत। आदित्य ठाकरेंनी सुद्धा संयमाने अशा धमक्यांना भीक घातला नाहीत आणि आदित्य ठाकरे असल्यामुळेच आज त्या ठिकाणी पुढचा प्रसंग टळला गेला। परंतु या सगळ्याच्या प्रकरणामध्ये राणेंची मात्र पुन्हा एकदा दहशत, त्यांचं खरं स्वरूप लोकांपुढे आलं आणि आम्ही लोकांपुढे आणणार आहोत। परंतु आता स्मारकांच्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे, तो पहिला विषय आहे। महाराजांच्या स्मारकामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या लोकांना उघडं करायला पाहिजेत, त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत, हे आधी पहिलं आमचं काम आहे। त्यामुळे आजच्या लढ्यापेक्षा स्मारकाच्या घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर आधी पहिली कारवाई ही आमची भूमिका आहे आणि ती आमची भूमिका राहणार आहे। या राड्यानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की हे विषयाला साजेसं नाही, महाराष्ट्राला शोभणार नाही। खरं तर फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून गेले 10 वर्ष ते काम करत आहेत। त्यांनी खरं तर जिल्हा पोलीस प्रमुखाची चौकशी केली पाहिजे, किती पोलीस होते आणि राणे जर एखाद्या 2 विरोधी पक्षनेत्यांना आदित्य ठाकरेंना जर अडवत असेल रस्त्यावर 1.5 तास जर हा प्रसंग सुरू असेल तर पोलिसांनी काय भूमिका घेतली? शेवटी आम्हाला भूमिका घ्यावी लागली, काय होईल ते होईल, आम्ही वाट करूनच जाणार म्हणून आम्ही सांगितलं। तेव्हा आम्ही बाहेर पडलो। पोलिसांची जी भूमिका होती ती बघायची होती आणि या प्रकरणामध्ये कुठल्या तरी सत्ताधाऱ्यांच्या धार्जिणी होती हे मात्र निश्चित आहे। साहेब, महायुतीच्या सरकारमधील घटक पक्षाचे अमोल मिटकरी आहेत, त्यांनी एक ट्विट केलंय की महाराजांचा जो पुतळा बनवला त्याच्या डाव्या भुवयाच्या वर शिल्पाला खोप का ठेवण्यात आली, ती जाणून बुजून ठेवण्यात आली होती का आणि त्यासाठीच कंत्राट मिळालं का? असं खरं तर आता मिटकरींनी जो प्रश्न विचारलाय तो सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे। परंतु जर आम्ही प्रश्न विचारला तर आम्ही ते विरोधक म्हणून विचारतो असा होईल। मिटकरींच्या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिलं पाहिजे। अजित पवार, तुम्ही लपू नका, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या। मिटकरींनी जो प्रश्न विचारलाय तो लोकांच्या मनामध्ये आहे, त्या प्रश्नाचं अजितदादा उत्तर द्या, महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे। आणि खरं तर हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, जाती जातीमध्ये कोण विभागतंय हे आजच्या या प्रसंगाच्या निमित्ताने दिसून येत आहे। तर हे होते आमदार वैभव नाईक। कॅमेरामन किशोर महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।